लोकाला सत्यदादाला भेटायला. मी खूप समजावलं, ते ऐकतच नव्हते. शेवटी सत्यदादाला कॉल केला. सत्यदादा बोलला की ये घेऊन. हत्तेच आलेच बाहेर. आम्या आरती मोप सांगेल, तुला कळायला पाहिजे ना. तुला दिसतंय का सत्याची काय अवस्था आहे ती? मम्मी शांत हो, त्याला कशाला ओरडतीस? मी सांगितलं म्हणून त्यानं बोलवलंय ना आता. सत्या अरे पण तुझी जखम अजून ओली आहे, ती पूर्णपणे भरलेली नाहीये. मग आत्ताच कशाला लोकांमध्ये मिसळतोस तू? आणि डॉक्टरांनी पण तुला आराम करायचा सल्ला दिलाय ना. पप्पा पण आता लोकांना बी समजून घेतलं पाहिजे ना. आपण त्यांच्या बी अपेक्षा आहेत माझ्याकडं. आणि लोकांच्यात राहिल्यावर आपोआप बरा होईन मी. कशाला टेन्शन घेता तुम्ही? आम्या जा बोलव त्यांना. या या सुमानजी या बसा. पोरा कसा आहेस बाळा तू? एकदम बरं आहे. अरे सत्या, तुला गोळी लागल्याचं कळलं तेव्हाच हिने देव पाण्यात ठेवलं होतं. अरे अन्न पाण्याचा सुद्धा त्याग केलाय ना. पहिला घास खाईन तो बी सत्याच्या हातचाच. असं पण केलाय ना. हे बघ, अरे तुझ्यासाठी चटणी भाकर घेऊन आलोय मी. म्हातारीला एक घास भरू आणि उपास सोडते जा. धर. आजी परत असं अजिबात काय करायचं नाही. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, तेवढंच भास आहे माझ्यासाठी. हे असलं काय करायची गरज नाही. वर सत्य दादा येतात आम्ही. मी इथं फक्त माझ्या भावाला डोळं भरून बघायला आली आहे. नुसता जीवाला घोर लागला होता बघ आमच्या. पण आता इथं तुला समोर बघितलं आणि लय बरं वाटलं बघ. आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पोरीने रातभर जागून तुझ्यासाठीच लाडू बनवलेत, खा बर का. होय नक्की. मग धन्यवाद. तुमचं प्रेम माझ्या पाठीशी आहे ना, म्हणूनच जिवंत आहे बघा मी. तायडे काय झालंय? नाही अरे ते पित्ताचा डाग आहे. हे बघ खोटं बोलू नकोस. तुझा नवरा कसा आहे ते चांगलंच माहिती आहे मला. काय झालंय? मालती ताई काय झालंय? सत्यदादा काय सांगायचं, आमच्या जावयानेच केलं ते. दारू पिऊन रोज मारतोय तिला. आणि आता तर बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी बाईला नांदवायला लागलंय. तिकडेच पडून असतोय कायम. मग मला सांगितलं का नाही तुम्ही? आणि मी नव्हतं तर माझ्या पोरांना सांगायचं, त्यांनी काहीतरी केलं असतं. हा म्या जाऊन बघ हिचा नवरा कुठं आहे आणि हुडकून काढ त्याला. असं जातो ना, असं उचलून आणतो त्याला. नको सत्य दादा, नका मारू त्यांना. अगं तो मारायच्या बी पलीकडे गेलाय आता. त्याला ना आता अद्दल घडवलीच पाहिजे. जा म्या त्याला दाखव आपला वायदा काय असतो ते. 2 मिनिटात उचलून आणतो. घेतलं तुम्ही सगळं? हो मॅम बाई सगळं घ्या. आई हे बघ, स्वेटर ठेवलंय, थर्मल्स पण ठेवले, ते वापर. आणि गोळ्या ठेवल्यात, त्या बॅगेत ठेवायच्या नाहीत, घ्यायच्या सुद्धा. आणि बाहेरचं पाणी प्यायचं नाही. कसलं पाणी असेल काय माहिती, विकत घेऊनच प्यायचं. होय ग बाई. दिदे मी काय म्हणते, तुला जर एवढीच काळजी वाटते ना आमची, तर तूच चल आमच्या बरोबर. होय ग मंजू, चल की ग. आपण तिघे एकत्र गेलो ना तर लई मज्जा येईल बघ. आणि तुला बी बरं वाटेल. अगं आपण तिघे एकत्र कुठं गेलोच नाही अजूनपर्यंत फिरायला. चल ना. आई मी घरी आरामच करणार. उलट तुम्ही नसाल ना, माझा जास्त व्यवस्थित आराम होईल. का ग, असं आम्ही काय करणार आहे? तिथं गेल्यावर पण मला सूचना देत बसाल ना.
मंजू असं करू नको. दीदी असं कर तसं कर, त्यापेक्षा तुम्ही जा, मी मस्त आराम करीन. हो, जसं की घरी थांबून तू कुंभकर्णासारखी झोपणारच आहेस. हा मग झोपणारच आहे. 1 मिनिट.